यंदा लालबागचा राजा 33 तास उलटून गेले तरी काही विसर्जित होत नव्हता. याचं कारण बाप्पा रुसला असेल का? अरे त्या लहान पोरीच्या बापाची माफी मागून पहा, जिच्या बापाला लालबागच्या राजाचे पदाधिकारी कुत्र्यासारखे आपल्याच मुलीच्या समोर मारतात. त्या बाप लेकीची माफी मागून जर लालबागचा राजा विसर्जित झाला नाही तर? मुंबईत आलेल्या मराठा बांधवांचे जेवण लालबागच्या मंडळाने बंद केल्याने त्याला दुःख झाले आहे. त्याबद्दल मराठ्यांची माफी मागून बघा. सामान्य भक्तांना त्यांच्यासमोर प्रचंड मारहाण झाली आणि व्हीआयपी म्हणून पॉर्नस्टार लोकांना त्यांच्यासमोर स्पेशल टाइम दिला. याबद्दल मंडळाने एकदा माफी मागितलीच पाहिजे. पहा लालबागचा राजा कसा विसर्जित होत नाही. लालबागचा राजा हलेना 5 तास समुद्रात बसून किनाऱ्यावरील भक्तांच्याकडून साकडं काही चुकलं असेल तर माफ कर हे ऐकून घेत होता. तरी सुद्धा बाप्पा काही विसर्जित होत नव्हता. याचं कारण 365 दिवस सुरू मंडळ कार्यकर्त्यांना दाखवलं कसं होतात हाल. इतका वेळ त्या क्षणाची वाट बघत राहणं. बाप्पा नाराज होता सर्वांच्या वरती. बराच वेळ विसर्जित होत नव्हता. त्या लालबागच्या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येक कर्माची फळं जाता जाता बाप्पा देऊन गेला. प्रत्येकाला वाटलं बाप्पा आमच्यावरती नाराज आहे. बाप्पा त्यांच्यावरती नाराज नव्हता, त्यांच्या कर्मांच्या वरती नाराज होता. व्हीआयपी वाल्यांना चांगली वागणूक आणि सामान्य नागरिकाला मात्र 5-5 तास वाट बघून सुद्धा अगदी तुच्छ असल्याची वागणूक. एक पॉर्नस्टार यांच्या दर्शनाला आल्यानंतर व्हीआयपी ट्रीटमेंट घेतो आणि 5-5 तास रांगेत उभा राहून दर्शनासाठी हाल अपेष्टा सहन करणाऱ्या सामान्य माणसाला मात्र अशी तुच्छ वागणूक मिळते. मग सांगा बाप्पा रुसणार नाही का? ही शिकवण आहे कोळी बांधवांच्या झालेल्या अपमानासाठी आणि मराठ्यांच्या झालेल्या अपमानासाठी. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आता सबस्क्राईब करा.